काय बघू शकता असा कॅफे आहे इकडे. तुम्हाला ते मेन स्पॉट दाखवतो वरती फोटो काढायचा कुठे तो तिकडे पुढे आहे, तिकडे पण जाऊ आपण. कसं आहे त्या अरे बघा वरतून असं आहे, खूप भारी आहे, सर्व दिसतोय बघा. ते रामजीचं काढलेल्या हातावरती त्यांनी चेहऱ्यावरती काढल्यात, तुम्ही हातावरती काढला. आलो आता मंदिरमध्ये एंट्री केलेली आहे. मंदिर तिकडे पुढे आहे, आपण जाऊया एवढा थोडा पुढे. गाईज एक प्रॉब्लेम झाला इकडं, आम्ही चपला कुठे काढलेल्या आम्हालाच माहिती नाही. कुठं हे दुसऱ्याकडे कुठे आलेले आपण चपला काढ पलत्यात येत होईल बाबा बाबा नुसते पलत्या एवढे पाहायला असतात त्यांचे. सो हे गाईज गुड मॉर्निंग, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हव्यासाठी ब्लॉग्समध्ये. तर आपण तुम्ही काल आमच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर आम्ही काल जयपूरमध्ये थांबलेलो. आता आम्ही निघतोय घाटूश्यामला, पण आम्ही सुजयला अजून मी चाललो वापस हवा महिला सकाळी 8 वाजता. तिकडचे एवढे फोटो काढायचे. तर आम्ही निघलो आता, सगळं फ्रेश चाललेलो आहे. सुजयला तर रिक्षा बघतो जायला, मामा करून देतात आपल्याला. चला फटाफट तिकडे जाऊया. तर नाश्ता विषय करून थोडंफार आम्ही हे लोक निघतीलच, बॅकपॅक चालू आहे यांचं पॅकिंग विकिंग. तेव्हापर्यंत आम्ही येऊ फटाफट निघूया आपण घाटूश्यामच्या इकडे. तर तिकडून आपल्याला जायचं आहे बाहेर दुसरीकडे, पण खूप सगळं फिरायचं आहे. चला आजची व्हिडिओ आपण सुरू करूया. चला आम्ही निघालेलो आहोत. पोहोचतोय का सकाळचा क्लायमेट 8 वाजता केवढा भारी वाटतो. पुढची बातच वेगळी आहे, खूप लोक येतात मस्त इथे व्हिडिओ काढतात, मजा आहे खरं. मला खास यायचा होता, काय भारी आहे. आता वापस थोडा आवाज मला बसायला लागले, पाणी प्यायला लागेल. पाणीच नाही पिलं, बघूया फटाफट जाऊ तिकडे कॉफी घेऊन काय ते नाश्ता विष्ट करूया, फोटोज काढायला पण. चला 50 पोचलेलो आहोत हवामालीकडे सकाळी. पाऊस कसा होतो जायला लावलं आहे. बघू आता कॅफे चालू आहे का नाही. काल बोलेल लवकर चालू होतं, बघूया वावरती जाऊन कसं आहे अवस्था. आता होतं सध्या असं सकाळी काहीच पिलं नाही सकाळपासून. चल सकाळपासून काही पिलत नाही यार, कंटाळा यायला लागला आहे. चला जाऊया फटाफट, बघूया वरती चालू आहे का नाही. तिथून यायला लागतो कॅफेसाठी, आतमध्ये रस्ता आहे साईडून, तुम्हाला दाखवतो नंतर खाली उतरल्यावरती. तर इथून असं केल्यावरती वरती आहे. चला आपण जाऊया. सकाळी आता पोचलोय, बघूया रस्ता कुठून ते बघायला लागला पाहिजे आपल्याला. त्याला काय बघू शकता असा कॅफे आहे इकडे. तुम्हाला ते मेन स्पॉट दाखवतो वरती फोटो काढायचा कुठे तो तिकडे पुढे आहे, तिकडे पण जाऊ आपण. कसं आहे त्या त्यांना विचारलं गेलं आपल्याला जायचं कुठून, पहिले विचारून घेऊ. बघूया असा हा कॅफे आहे. बघूया आता इकडचा मेन्यू कसा काय आहे ते सगळं. हा नाही वाटतं, थांबा. इथं टॅटूसाठी थोडं सगळे नाही मस्त सगळे रेट आहेत. बर्गर बिर्गर सगळं 300 रुपये सगळे. बघूया आम्ही काय चहा बी जास्ती पिणार आहे, कारण सकाळचा टाईम आहे म्हणून. बघूया आपला ऑर्डर तर आपण केलेला आहे. येईपर्यंत आपण ऑर्डर जातो फोटो काढायला. तुम्ही जयपूर आला तर तुम्हाला टॅटू कॅफे तर माहिती असेल, कधी पण इकडे व्हिजिट करा. सकाळी 8 वाजता 8 वाजे चालू जातं ना, कधी पण व्हिजिट करा. खाली असतो सकाळी 8 वाजता खाली असतो, तेव्हा बरा पडतो. चला वरती जाऊन बघा कसं आहे फोटो काढायसाठी. वरतून व्ह्यू जाम भारी आहे जर बघू शकता. अरे बघा वरतून असं आहे, खूप भारी आहे, सर्व दिसतोय बघा. त्यांचं नाव टॅटू कॅफे, नक्की विजिट करा गेल, मस्त आहे. आपला फोटो वगैरे सगळं काढून झालेला आहे मस्त आहे. आपला कॉफी पिवा चला पहिले फटाफट. चला कॉफी पियाला बसतो फटाफट. आपला फोटो वगैरे. पप्पाचा मला कॉल येतो, ये लवकर निघायचं आहे का
फटाफट आम्ही निघतो आता इथून बसून. चला आपला सर्व आलेलं आहे मस्त की आपण खाऊया ना. पप्पाचे मला कॉल येतात पटापट निघायला लागेल तर पटापट खाऊन आम्ही निघतो. जरा अजून 2-3 फोटो काढायचे राहिल्यात ते पण काढून आम्ही निघूया. व्ह्यू बघा कसं येते मस्त समोर. मस्त आम्ही हवा मिळते समोर बसलोय खायला भारी एकदम. चला आपण खाऊया अजून निघूया. चला चालेलं आहे खाऊन पिऊन मस्त की थोडे फोटो काढूया अजून निघूया आपण. पप्पाचे मला 2-3 कॉल आले तर लवकर निघायचं आपल्याला. तर खूप रनिंग येऊ तर लवकर ये. चला आपण निघूया. आपल्या 2-3 स्पॉट पण बघायचे. चला निघूया आपण. निघलो रेस्टॉरंटवरून आता. बघू शकता तुम्ही कॅफेमध्ये कोण कोण आले होते. फुल सेलिब्रिटी लोक खूप येतात इकडे. हे बघू शकता राजामौली हे सर्व आलते इकडे. RR मधले खूप हिरो लोक येत असतात इकडे. तुम्ही कधी जयपूरला आले तर नक्की या टॅटू कॅफेला व्हिजिट करा गाईज. भारी कॅफे एकदम. चला आपण फोटोशूट वगैरे सगळं झालेलं आहे आपल्याला. रील बनवलेले तर निघलो आहे. मला खूप आता शिव्या पडणार आहेत कारण आम्ही खूप लेट केला इकडे. फटाफट निघूया. रिक्षावाला बघायला लागेल. चला हाय समोर फोटो बघूया राहू शकतो. आपण निघलेलो आहे इकडे. ट्रॅफिक आता वाढत चालली आहे. आम्हाला निघायचं पण आहे तर फटाफट जाऊया. किती वाजले 9:30 8:30 ना. टाइम टेन्शन पोचू आपण. निघालेलो आहे वाटूश्यामला. आपली सगळी पॅकेज वगैरे सगळी झाली. मला कपडे चेंज केले. आता आजचा ब्लॉग थोडा छोटा होणार आहे वाटतं कारण आमची आता फुल ट्रॅव्हलिंगच आहे. जास्त काय बघू व्हिडिओ शूट करेन. आता बघू आजचा ब्लॉग काय एवढा मोठा होणार नाही. बघूया आता निघूया तेव्हा समजेल आपल्याला. बघायचं पण निघलो आता घाटूश्यामच्याकडे दर्शन घ्यायला फटाफट बघूया. मग तिकडून आपल्याला हरिद्वारला पण जायचं आहे. ट्रॅव्हलिंगच जाम चालू आहे. बाहेर जाम ऊन पडतोय. AC लावायला लागेल. सगळे सगळे बाबा आणले बघू. काय आणले कलिंगड. बापरे कलिंगड खायला बरोबर. मागे गेलते आम्हाला पहिले इथं बघितलेला जवळपास. इथे काय भारी नाही बोलतात काय हो ना कुठली डायरेक्ट. तर काय आपण आता जयपूरवरून निघलोय. थोडा टाइम झाला. आता आपण चाललोय खाटूश्यामजीच्या मंदिर जवळ. आता अर्धा रस्ता आपण पाय गेला. आता जयपूरवरून 75 किलोमीटर आहे तो. बघू अर्धा आपण पुढे पण जायचं. तिकडून दर्शन घेऊ. पुढे पण जायचं आहे. बघू आता पुढे काय प्लॅन आहे ते. काय आपण आता पोहोचलोय घाटूश्यामजीच्या मंदिरमध्ये. इथे पप्पाची मस्ती चालू आहे रिक्षावाल्यासोबत. बोलतो लटकून येतो बोलतो वरती मी. गाड्या जागाच नाही रिक्षामध्ये. हाँ टीवी में आने वाला है भाई. टीवी में अभी बैठने को जगह है क्या. बसायला लागला चला. तुम्ही लोक कसे येणार. आता आम्हाला जागा झाली आहे. हे लोक कसे येतील काय माहिती. हम लोग जाएंगे ना यार हमारे हिसाब से. तुम लोग जाओ ना यार. हम लोग दूसरा रिक्शा करेंगे. आप बात सही बोल रहे हैं. अभी हम लोग पीछे किधर करना है हिरोवानी है. हिरोवानी हिरोवानी बस्ती कसा पण करो बाबा. ये जागा होल काय मेरे मांडी में बैठ. अरे जायला कुठे हे पप्पा कसा बसले. बापरे भयानक आहे भयानक आहे. रिक्षावर चाललोय आता. अख्खी लोक आम्ही 9 लोक एवढ्या रिक्षात बसलो. कसं बापरे हे आम्हाला माहिती आहे. तरी बसवलंय लोकांनी. पप्पा तर बाहेर आता पाय निघताय. बरोबर आहे बरोबर आहे. चला चला जाऊया. एक तर गरमी एवढी आहे ना. चालत जायला कंटाळा येतो इकडं. बघा चला जाऊया आता. पुढे मंदिर आहे आपला. बघूया तिकडे. नाही इथं पार्किंग होती फुकट ना. 100 रुपये घेतले पार्किंगचे. काय बाबा मंदिर पीछे आहे ना. इधर जा रहे अच्छा बरं ठीक आहे. देखते बारिश नहीं है. हाँ इधर बारिश नहीं आती. जल्दी गिरता नहीं क्या बारिश बहुत कम होती है. क्या बात कर रहे हैं. बाप रे डेंजर है इधर तो. नहीं इधर नहीं है. इधर इलाका पूरा सूखा. हाँ इधर पानी नहीं है इतना. अरे बाप रे. बोरिंग वगैरह सब फैला है इधर. हाँ गाइस खरं खूपच गरम एकदम. आकार रेगिस्तानात वाटते. आप कहाँ से हो. हम लोग मुंबई से. उधर तो पानी लगा. चालू हो गया बारिश. बारिश चालू हो. कल बारिश गिरा है. इधर नहीं है. बहुत खतरनाक बारिश गिरा कल. चलो
चलो उतरो, आपला स्टॉप आलेला आहे. जाते ना मेरे को फोन कर देना. फोन कर देना. ठीक है. फोन नंबर घेऊन ठेवायचा. जाते समय भी इधर ही जाना पड़ेगा इसके अंदर. अरे पप्पा काय पप्पा तू पण हो इथं अख्खा येत आहे, वालूच आहे नुसते. बघा ना रेगिस्तान मध्ये आला का वाटतोय. जाऊया. इथं गाडीमध्ये आलोय, मस्त AC चालू करून बाहेर निघलं. एवढा गरम होतो काय सांगू तुम्हाला, एकदम बेकार आहे AC आता. चाललेत मामा साहेब. मंदिर जाम लांब आहे का इथून, बघूया. एवढे गल्ले आहेत असं वाटतं जेजुरीला आलंय वरती बघून. सेम मार्केट जेजुरीला पण आहे. सेम मार्केट ना जेजुरीला. बघूया आता पुढे जाऊया आपण. अजून मंदिर थोडा पुढे सगळं दाखवतो मला. चला काय घेतोय बघ आत्ता. मोरपाव 30 रुपये की 10 रुपये गुलाब ले खाली. दो दे और एक दे. और दूसरा कौन सा लेके जाने का. पास हो गया काय आता नाही. चंदन वाला घेऊन जायचं या. टाका तुम्ही टाका. हे आता टाका तिकडे बघू. रोज घेऊन काय करतो. 50. हा ते काय घेतात दादा. चला पुढं. ते रामजीचं काढलेल्या हातावरती त्यांनी चेहऱ्यावरती काढल्यात, तुम्ही हातावरती काढला. मम्मी इथं बघ जरा. मम्मी हे बघ मम्मीच्या तोंड हा तोंड बिंडव काढले. बापरे. वेष्णीने पण काढला का तुझा. बरोबर आहे राधे. याचं काय चालू आहे अजून, करतानाच का अजून बघितलं दाखवला. बघूया चला पुढे. लावल्यानंतर येताना लावायला का माहिती काय झाला. चला ये पाय तापायला लागला इथून. सावली म्हणून चला. हे कार्पेटवरून चला रे. इथं ऊन लागते म्हणून आम्ही सावलीत चाललोय बाप्पा. चला चला आता लाईनीकडे आपण. बाबा आवडतून मस्त पवारे येत आहेत थंडे थंडे. बरा वाटतोय जरा. ते वगैरे चालू होते आता. गरमी एवढी आहे नशी, आणि फॅन लावलेत मोठे मोठे अजून. एकदम वॉटरचे पाण्यातले फवारे पण लावलेत असे. एकदम टेन्शन नाही. जे येतात यात्री त्यांच्यासाठी बरं आहे, कारण एवढी मोठी लाईन आहे. एवढे थांबून पूर्ण गरमीमध्ये मारापेक्षा तर हे बरं आहे लोकांनी केलं आहे, कारण खूपच मोठी. अजून इकडे पाऊस पडत आहे, ते तुम्ही बघितलं त्यांनी सांगितलं असेल. पाऊस नाही पडत, पाणी पण कमी आहे, फुल गरम होतो इकडे. हे बरं आहे उलटा त्यांनी केलं आहे ते. आपण जाऊया पुढे म्हटलं, बघूया कसं काय ते. चला. आम्हाला वाटलं दर्शन लॉकेल घर आहे, पण इथे लाईन खूप मोठी आहे. जाम पुढपर्यंत लाईन अजून. बापरे. इथे एक तर ऊन पण लागतं, पायात चटके लागायला लागलं. लवकर झालं तो बरा.
चला पटापट पुढे आलं. आता मंदिरमध्ये एंट्री केलेली आहे. मंदिर तिकडे पुढे आहे. आपण जाऊया एवढा थोडा पुढे दर्शन घ्यायला. खूपच गर्दी आहे इकडे. ते गुलाब वाटतं इकडून फेकायचे वाटतं आपल्याला. फेकायला लागतील. जर फेक बॉलर कधी कामा येईल. फेका हे होऊ शकाय तिथपर्यंत जायचं पाहिजे. इकडे तोडातोड चालू आहे. फेक कुठे गेला मी फेकू का? हा गेला फेक जरा तो फेक. टकल्यावर पडला सर यार, वाचला तो. दर्शन कीजिए, आगे बढ़िए. 2 नंबर 3 नंबर लाइन छूटेगी, जल्दी साफ सफाई करो. दर्शन झालेलं आहे. आता निघतो आपण पुढे इथून पण आहे वाटतं काय ते बघूया. गाई खूप आहे. लवकर लोकांना हाकलत आहेत. पाया वेद सिंह है, लखनऊ से आया है. बच्चा वेद सिंह जिस किसी भी शामक को सजन को. आता आपलं दर्शन झालेलं आहे. आपण जाऊया गाडीकडे. बाबा पायाला चटके बसायला लागले वापस. चला पटापट. इकडचा मार्केट आहे. मंदिरच्या बाहेर निघल्यावर बघू शकता असं आहे. आपण निघतोय. आपल्याला पुढे पण जायचं आहे. खूप ट्रॅव्हलिंग आहे आज. फटाफट पोहोचला पाहिजे. चला बघूया. गाईज एक प्रॉब्लेम झाला इकडं. आम्ही चपला कुठे काढलेल्या आम्हालाच माहिती नाही. कुठं हे दुसऱ्याकडे कुठे आलेले आपण. चपला काढायला तिकडे आहेच नाही. तर चपला शोधायला लागतील कुठे आहेत. एवढे गरमी चालला काढायला बघा. आता स्वतः कुठे आहेत त्या. चला साड्या बघा काय भारी आहेत. घ्यायचे का मी साडे वेळे तुम्हाला. साडे वेळे बघता का बाबा. हे तिकडे आहेत. अरे इकडे नव्हतं आलो आपण. आपल्या दुसऱ्याकडे कुठेतरी आहेत. वाट लागली आहे. नुसते पलत्यात हेच होईल बाबा. नुसते पलत्यात एवढे पाहायला असतात त्यांचे. वाट लागली यांची. हा इथे खतरनाक. आता या दर्शनाला या का तिथे मजा येईल. सगळी पलत्यात नुसते. हे पलतात अरे बाबा. दिवं कशी पलत. तर आपला आरामात चाललोय मस्तपैकी. आपल्याला काय चटके बिटके एवढे काय वाटत नाही. हे लोक जास्त फिरत नाही म्हणून टेन्शन आहे त्यांना. बघूया आता कुठे गेले ते. गेले वाटतं पळत पुढे. चला आली वाटतं मंदिरची एंट्री आली. आता फुल झाली असते. फायनली आम्ही मंदिराजवळ आलोय. अख्खे गाव फिरून आलोय. यांची वाट लागली चालता तरी थोडा अजून चालायचा अजून. बाबा चप्पल भेटली तर नशीब पडायला यांचा. पूर्ण पिळून आलो काय. अख्खी वाकडी साईडचा आलो म्हणून जरा बघूया. आता चपली भेटली तर लवकर निघूया. फुकट चालता आता कंटाळायला लागला मला. चला आतमध्ये आलो पण आम्हाला माहितीच नाही चपला कुठे होत्या त्या. नुसतं इकडे तिकडे पूर्ण सेम टू सेम गल्ली आहेत. आम्ही फिरतो इकडे कधीपासून. आता बघूया आम्ही दुसऱ्या गल्लीतून दुसऱ्या बघू कुठे जायचं त्या. समजेल आपल्याला. भेटले का? हां भेटले नशीब. 4-5 मिनटं आम्ही इकडे तिकडे गल्ल्यात फिरलो तेव्हा हे जाऊन सापडल्यात बाबा. त्याच्यात पण रस्ता बिस्ता समजत नाही कुठं जायचं काय जायचं. आहे का रस्ता? इधर से नहीं है. इधर से भी जाने का है. उन लोगों को घुमा के इधर लेके आए हम लोग. पूरा ऐसे घुमा. आप लंबे वाले लाइन से गए होंगे तो आगे निकले होंगे सीधा. इधर से कट लेना था ना आपको. आगे से सीधा मैं पहले बोल दिया. इधर से क्या रास्ता? अरे हो आप यूँ कट लेना है. आप गए हो यूँ सीधा तो वो जाके आओ. चला आलोय आम्ही इथे. हे लोक मस्तपैकी ऊसाचा रस पितात भारी एकदम. आम्हाला पण सांगितले. बघूया. हे तुम्ही अजून का पाहिजे तुम्हाला? अजून पाहिजे का? मला दे. एवढा ऊन आहे. चांगला बाबा तू पण देतो का? दिला का? पप्पा तिकडे काय बसला असा? पप्पाने दिला वाटतं. हा का बघ घेतला. आता दुसरा घेतला पायनॅपल. जाम गरम होतोय. पाहिजे का? दही भारी. चला निघू आता. जाम टाईम होतोय. तिथं आलो वापस गाडीकडे आम्ही. ना गाडी पुढे जाते. पुढे पार्किंग आहे. हे लोकांचं ऐकू नका. जाम नाटकं करतात इकडची गाववाली सगळी. इकडे गाडी पार्किंग करतात तर रिक्षामध्ये पाठवतात पुढे.
गाडी जाते पुढे मंदिराकडे. आम्हाला जाम वेळा मला फुकट. हा ना, लेफ्ट साईडवर रस्ता तिकडून जाऊ शकतो कोणी आलं तर. बघा इकडे थांबू उभं पार्किंगला लावू नका. पुढे हाय पार्किंग. यांच्या नादी लागू नका रिक्षावाल्यांचं कधी आल्यावर. चला काय आपण निघलो आता तिकडून. आता आपण चालू दिल्ली बायपास हायवे पकडतोय ना. आपल्याला जायचं आता हरिद्वारला. हो रात्रच पोहोचूया. रात्र 8 घंट्याची रनिंग आहे. किती किलोमीटर आहे? किती किलोमीटर? 550 किलोमीटर आहे. बघूया आता इथे आपण रात्री पोहोचू. आय थिंक बघूया आता मध्ये थांबायचं आहे आपल्याला. चला तेच आपण जरा थांबलो एका झाडाजवळ. तर जेवायचं होतं पण एवढे गरमी काय जेवायला काढता येतोय. म्हणून आम्ही सगळे जरा फ्रूट सॅलड खाऊया. मम्मी बनवते मस्तपैकी. जरा झाडाच्या खालीपासून गाडी साईडला लावली. आता आता हे खाऊन डायरेक्ट आपण संध्याकाळी 5 वाजता स्टॉप घेणार आहे. कारण हरिद्वार जाम लांब आहे अजून. बघूया फटाफट खाऊन निघूया. मग दाखवतो मला आता खूप ट्रॅव्हलिंग आहे आपली. झोपेन जरा वेळ. ट्रॅव्हलिंग आवडी आहे. काय कंट्रोल आहे. बसून बसून खूप कंट्रोल येतो गाडीत. बघूया आता. खूप मस्त कापलेलं आहे. मामाचे हे काय काय आहे? काय खरबूज जरा सांग ना काय आहे. मला नाही माहिती. मामा अरे मामा झाकण उघड. झाकण उघड. मामा झाकण उघडत ना तुला. नाही नाही मम्मी मस्त ते कटिंग करते. ऊन तेच खायला बरं बाबा. जेवायला शिकाड कंटाळा येतं जेवण. एवढं ऊन मला काय जेवायचं. छोट आहे बरोबर नाही वाटतं. हा नंबर देतो. सगळी खायला तयार आहे. बाबा एक खापमध्ये खातोय. मामीने एक काही सगळ्यात बनवून टाकला मस्त इथे. काय मामी खातोय ना मी. हे नाही खात मी. सरबूज नाही खात. मला इथं आवडतो. कापा कापा याने हे पहिले करे अजून. तुझ्या पण खरबूज खातो का रे. मामाने खूप खाला येतो. मला काय आपण निघलेलो आहोत आता तिकडून खाऊन पिऊन सगळा. आता झोपेन मी जरा. कारण आता खूप रनिंग 9 तास लागतील पोचता आपल्याला. मग चार्जिंग पण वापस चालले. 4% राहिले. थोडी झोपेन नंतर माझा वापस आपला चालू करू आपण. एवढे थांबले तर चला. तर काय आम्ही आता मध्ये थांबलोय जरा. सोनी तिथे हॉस्पिटलला गेले. हात दुखतोय म्हणून. तर आपल्याला पोहोचत होता हरिद्वारला. लवकर पोहोचणार होतो पण आता मध्ये थांबायला लागेल आम्हाला. 1-2 वाजता आम्ही वस्ती करूया कुठेतरी. लवकर घेऊया त्याच्या पहिले रूम बिम. जेवायचा पण आहे अजून. ते लोकांनी चहा पिल्याला उठवला पण नाही मला. हे लोक खतरनाक आहेत. काय रे सुजल. सगळी अशीच गेली. मला झोपून आता उठलं एकदम असा चहा पियासारखं वाटतंय. बघू आता मी नंतर पिएल. बघू आता फुल सगळी तर संध्याकाळ चालली आहे. इथून निघून आपल्याला जायचं पुढे. तुम्हाला दाखवूया सगळं. चला तर काय आपण थांबलेलो आहोत. तर जेवायला बनवला आता आपला. एक सगळा प्रिपेअरिंग चालू. काढला सामान इमान आपला. ट्रॉली वेली आपली बाहेर घेतली सगळी. इथे मम्मी आता बनवतीलच. काम चालूच आहे. मस्त वाटतं. तर बाहेर खायला कंटाळा आला. तर आम्ही 2-3 दिवस खाला बाहेर. जाम कंटाळा लागला. 1 दिवस बनवलेला पण तेव्हा भारी वाटलं जेवायला. मस्त पोट भरून जेवलो. बाहेरचा खाऊन जाम कंटाळा येतो. बोलो आज बनवून टाकूया मस्तपैकी आहे. तर मग आज आपली पुढची ट्रिप आपण कंटिन्यू करूया. ते मामी मी सगळं भात बी आता प्रिपेअरिंग चालू आहे मामीची. आता इकडे मम्मी बघा काय बनवते. काय बनवते. भेंडी. अरे दुसरी कुठली भाजी नाही का. भेंडीचे दुसरी कुठली भाजी नाही का. भेंडीचे डाळ भात अजून भजी. अरे बाबा हा का. इथे लोक बसलेत कधी जेवायला होतं बघतात बघा. कशी बघतात बघा. अरे रे न्यू एक्सपिरियन्स ना. नवीन एक्सपिरियन्स. आमचा जुना आहे. यांचा नवीन एक्सपिरियन्स. गाडीमध्ये जेवायला बनवायचं. हा सगळा चालू आहे. तुम्हाला दाखवतो सगळं. मम्मी हे काय बनवते बरं तुम्ही. ह्याच्यामध्ये काय. हा का ह्याच्यामध्ये. हा का. मस्तपैकी प्रिपेअरिंग चालू आहे आपली. मेन्यू पण भारी आहे एकदम मस्त बाबा. बाहेर असं जेवायला भेटतं भारी आपल्याला. ते पण काही टेन्शन नाही. गाडीमध्ये एकदा घेतलं आपलं किचन भारी येतोय. बारीक काम एकदम. हा ना ते भारी काम आहे. नाही ते यांना भाजी कामाला ठेवले वाटतं. काय आहे इथे विष्णू भाजी कापते. भेंडी विष्णूची फेवरेट. भेंडी जाम खात आहे. घ्या घ्या.
तुम्हाला पुढचं दाखवत थांबा मी. दोन आणतोय. ते मग आम्ही मस्तपैकी गरमागरम पापड तळले घेतल्यात. भजी पण आहे का बटाटा भजी? बापरे एकदम मस्त. इथे बाहेर पापड आपले काही भेटले तर एकच भात काय बोलू तुम्हाला, मजाच काय वेगळी असते एकदम. आता भाजी झालेली वाटते, भाजी नाही झाली, डाळ झालेली आहे काय? तर भाजी तर भजी बनवूया, भजी बनवतो जाऊ दाखवतो तुम्हाला. त्याप्रमाणे तुला कसा वाटतोय? जरा जोरात हो. हा ना, फक्त भांडी कशाची मेन आहे तुला? हा ना, हे काय टेन्शन नाही, ढक्कल लागत आतमध्ये. आता पहिले शेगडी उचला, हे करा ते करा. वैष्णवी तिथे भाजी नाही, भाजी कापाचं काम चालूच आहे अजून. हे आखी गावासाठी बनवते काय माहिती भाजी कापते, एवढा टाइम लागतो हिला. अच्छा अच्छा, मला भजी काढता दाखवतो काय तिथे बघूच. मस्त गरमागरम भजी चालते मम्मी, मामी एकदम देते. तर गरमागरम मला भजी पप्पा दिली खायला. पप्पा मस्त मागे. चला, कुठल्या भाजी आहे दुसऱ्या? बाबा हे कोण लास्ट आहे ना बाहेर ना काही? ही बघ, इथे चांगली वाली आहे. अरे मस्त, इथे चांगली वाली आहे, चांगली वाली लास्ट होते ना. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, चाललं जाऊ द्या. आपण पूर्ण आता जेवायला बसल्यावर तुम्हाला दाखवतो कसं काय आहे त्या. चला, जेवायला बसलोय मस्त ते गाडीत. आपण पापड हे घेतले, मम्मीने भाजी खूप काय दिलेलं आहे. सोनी पण बसलेली इकडे, हे लोक बाहेर बसले आहेत खायला. तर चला आपण खाऊया ना, आपल्या पुढची जर्नी आपल्याला कम्प्लीट करायची आहे फटाफट. बघूया रात्री कुठे रूम घेऊन आपल्याला झोपायला पण आहे, खाऊन घेऊया निघूया. चला.